जय श्रीराम मित्रांनो, 365 हार्डचा आज आपला 254वा दिवस आहे. आजचा दिवस पण एक सिंपल डे होता आपल्यासाठी. थोडं पेनफुल डे पण चालू आहे. मस्त सकाळी उठून आपलं डेली रुटीन फॉलो केलं. 3-4 पोजिंग केले. पोजिंग झालं ती फ्रेश झालो. फ्रेश होऊन जिमला निघालो. जिमला आता नाही पूर्ण पॅक व्हायला लागतं कारण कानात हवा गेली नाही पाहिजे जास्ती. मस्त जिम मध्ये पोहोचलो. सगळं काम संपून वर्कआउट चालू केला. आज फक्त ऍप्सचा वर्कआउट केला होता आपण जिम मध्ये, कारण पुशअप करताना कानावरती जास्ती प्रेशर येऊ शकतो. त्यामुळं पुशअप करत नाहीये मी आता. ऍप्स मध्ये 3-4 व्हेरिएशन केले 15-15 रेपिटेशनचे. ऍप्सचा वर्कआउट संपून आपल्या इथं बघा आता पावसाळा चालू झालाय. कधी लोणायला आले तर नक्की रेनकोट बिनकोट घेऊन येत जा, कारण खूप जास्ती जोरात पाऊस चालू झाला आता. सगळं काम संपून एक मील घेऊन वर्कआउटला आलो संध्याकाळी. वर्कआउट मध्ये आज बॅकचा वर्कआउट केला. एक लाईट वेटच वर्कआउट करतोय मी आता. रेपिटेशन वरती थोडं लक्ष देतो जास्ती. तर बॅक साठी सिटिंग मशीन रोच्या पण 4 सेट घेतले होते. त्याच्यामध्ये 15-15 रेपिटेशन ठेवले होते आपण लाईट वेटनी. त्यानंतर केबल मशीन सिटिंग रो ह्याचे पण आपण 4 सेट घेतले. ह्याच्यामध्ये पण वेट कमीच होतं, रेपिटेशन थोडे जास्ती ठेवले होते आपण. त्यानंतर फ्रंट लेट पुल डाऊनचे पण 4 सेट घेतले होते. ह्याच्यात पण बघा वेट कमीच आहे आणि रेपिटेशन वरती लक्ष देतोय, कारण की जास्ती प्रेशर आलं नाही पाहिजे कानावरती, कारण की जेव्हा आपण हेवी लिफ्ट करतो तेव्हा प्रेशर येतोच नक्की. त्यानंतर लेट पुल डाऊनचे पण 4 सेट घेतले. वेट कमी सेम ठेवले होते पण रेपिटेशन जास्ती ठेवले होते. त्यानंतर वर्कआउट संपून काम संपून आपले एक मील घेऊन डे एंड केला. जय श्रीराम.